सोशल मीडियावरती दररोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ हे मजेशीर असतात, तर काही व्हिडिओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकत असतो. असे व्हिडिओ आपल्या आयुष्यात खूप काही गोष्टी शिकवून जात असतात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टीकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टीमध्ये समाधान कसं मानायचं, असं या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळणार आहे. परिस्थिती हे सगळं शिकवत असते असं म्हणतात. त्यामध्ये गरिबी वाटेल आली की जगणं कठीणच होऊन जातं. अशा वेळी त्यांना अनेकदा नको ते काम करावं लागतं. अगदी हलाखीची परिस्थिती असेल तर रस्त्यावर उतरून लोकांकडून भिकेची याचना देखील करावी लागते. अनेक दिवस रात्र उपाशी असलेले पोट कसं भरता येईल यासाठी मग वाटेल ते काम करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेनं थोड्या पैशासाठी रस्त्यावर उतरून काय केलं ते पाहिल्यानंतर तुमचे देखील डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय की भर रस्त्यामध्ये एका महिलेनं आपल्या आयुष्याची जणू सर्कसच करून घेतलेली आहे. रस्त्यात सगळ्यांसमोर गळ्यात रशी बांधून ती लोकांकडे मदतीची याचना करताना दिसते. 2 वेळची भूक भागावी यासाठी तिचा हा अट्टहास असतो. दरम्यान हा व्हिडिओ नेमका कुठला हे अद्याप समजू शकलेला नाही. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती विश्वा 9696K या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. 2 वेळच्या जेवणासाठी किती मेहनत करावी लागते हे तुम्हाला या व्हिडिओतून पाहायला मिळेल, असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे. आतापर्यंत ह्या व्हिडिओला 2 लाखापेक्षा जास्त लोकांनी पाहिलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. एका युजर्सनं म्हटलेलं आहे, कृपया गरीब लोकांना मदत करा. तर दुसऱ्या युजर्सनं म्हटले, देवानं हातपाय दिले आहेत तर कुठेतरी कष्ट करून खावा ना. असं भीक मागून लोकांसमोर सर्कस करून जगण्यापेक्षा सुखाची भाकरी भेटेल एवढं त्रास करून घेण्याची गरजच नाही. तर एका युजर्सनं म्हटलेलं आहे, ज्याच्याकडे पैसा नसतो त्याला जगण्याची किंमत कळते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.